शिक्षण प्रसारक मंडळी पुणे संचलित हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालय सोलापूरच्या वतीने सन 2024-25च्या शैक्षणिक वर्षात कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर आयोजित विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थी आणि संघास पारितोषिक देऊन सन्मानित करण्याकरिता या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। सदरचा कार्यक्रम शाळा समितीचे अध्यक्ष श्री राजेश पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथील मुळे सभागृहात आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती संध्याराणी बनगर, लेखापाल, सामाजिक वनीकरण विभाग या उपस्थित होत्या। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती दीपा फाटक उपस्थित होत्या। प्रमुख पाहुण्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले। त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना विचाराशी कष्टाची जोड दिल्यास हमखास यश प्राप्त होते। त्याचबरोबर त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर राहण्यास सल्ला दिला। तसेच वाचनाची आवड जोपासावी, मोठमोठ्या व्यक्तींची आत्मचरित्रे वाचावीत यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। अध्यक्षीय भाषणात माननीय प्राचार्या दीपा फाटक मॅडम यांनी विशेष मार्गदर्शन केले। यावेळी व्यासपीठावरती प्रमुख पाहुण्या श्रीमती संध्याराणी बनगर, प्राचार्या दीपा फाटक, प्रशालेचे ज्येष्ठ पर्यवेक्षक हनुमंत मोतीवणे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री शांतप्पा कुंभार, पर्यवेक्षक भानुदास बनसोडे, पर्यवेक्षक आप्पासाहेब राऊत, क्रीडा शिक्षक प्रमोद चुंगे उपस्थित होते। पारितोषिक वितरणाकरिता यादीचे वाचन श्री संतोष विराजदार यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत पर्यवेक्षक शांतप्पा कुंभार यांनी केले। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन धन्यकुमार बिराजदार यांनी केलं, तर कार्यक्रमाचे आभार सुमित गाडेकर यांनी मानले।